पार्थ पवार जमीन प्रकरणातील सर्व व्यवहार रद्द, सर्व दस्त रद्द, चौकशी समिती ही गठीत, अजित पवारांची माहिती। सरकारी जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही, व्यवहार कुणी केला, कसा केला हे समितीच्या अहवालात समोर येईल, अजित पवारांचं स्पष्टीकरण। अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार कथित घोटाळ्यानंतर अजित पवारांनी घेतली फडणवीसांची भेट। मतचोरीनं सत्तेत आलेल्यांनी जमीन चोरी केली, राहुल गांधी यांचा अजित पवारांवर प्रहार। मोदीजी तुमचं मौन बरंच काही सांगताय, राहुल गांधींचं मोदींवरही निशाणा। धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर जरांगेंनी ऐकवली कार्यकर्त्यांची ऑडिओ क्लिप। ऑडिओ क्लिपमध्ये 2 कोटी देण्याचा उल्लेख, 2 आरोपींमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर। धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली, मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला गंभीर आरोप। अजित पवार धनंजय मुंडेंच्या कारनाम्यांकडे लक्ष द्या, जरांगे यांचं अजित पवार यांना विनंती। जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, ओबीसी नेत्यांचा हल्लाबोल। राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा नागरी सन्मान, पंतप्रधान मोदींच्या हस्ते नाणं आणि टपाल तिकिटाचं वितरण। पुण्यातला कथित जमीन घोटाळा प्रकरणी जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयाचे तक्रार दाखल करण्याचे आदेश। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी शरद पवार गट आग्रही, शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। मुलगा काय करतो ते वडिलांना माहिती नाही, अंबादास दानवे यांचा अजित पवारांना थेट सवाल। सुप्रिया सुळे यांना काही माहिती नसतं, अंजली दमानिया यांचा सुप्रिया सुळे यांना टोमणा। सुप्रिया सुळे यांची वेगळीच भूमिका, आत्याबाई भाच्याच्या पाठीशी, पार्थ चुकीचं वागलेला नाही, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। अबू आझमी वंदे मातरम गीत गायनात सहभागी व्हा, मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचं आवाहन। अंधेरी दहिसर मेट्रोची लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता, भाडे निर्धारण समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी सोमवारी सगळे पुरावे सादर करा, तपास अधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश। कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसची रणनीती, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू। पुण्यात भोंदूबाबासह तिघांना अटक, 14 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। नाशिकमध्ये मद्यधुंद टोळक्याची दहशत, शस्त्र मिरवत टवाळखोरांचा धुडगूस, टवाळखोरांपैकी एकाला नागरिकांनी दिला जबरचोप। ऑनलाईन गेमिंगमधून 84 कोटींची फसवणूक, नवी मुंबई पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश। मालेगावातल्या उर्दू शाळांची वंदे मातरम गीत गायनाकडे पाठ, शासनाचा आदेश असताना देखील उर्दू शाळांनी वाढवली सुट्टी। दादरमधील स्टार मॉलमध्ये लागली आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण।